हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी अगदी सोपी रेसिपी घेऊन आली आहे. सोपी पण सगळ्यांची आवडती आणि आता पावसाळासुद्धा चालू झाला आहे तर भजी बनलेच पाहिजे. तर मी ज्या पद्धतीने पालक भजी आणि कांदा भजी बनवते त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी घेतलं आहे. आता कांदा भजी आणि पालक भजी बनवणार आहे त्या दोन्हीचंही साहित्य मी एकत्रच घेतलं आहे. ते मी तुम्हाला पुढे स्टेप बाय स्टेप दाखवेन. तर सगळ्यात अगोदर आपण कांदा भजीचं जे पीठ आहे ते आपण भिजवून ठेवूया. आता सगळ्यात अगोदर कांदा पातळ उभा चिरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे मीठ कांद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये बाकीचे मसाले घालायचे आहेत. यामध्ये मी घरगुती मसाला घातला आहे अर्धा चमचा आणि हळदसुद्धा पाव चमचा मी यामध्ये घातली आहे. आता यामध्ये बेसन घालायचं आहे. बेसन अंदाजानेच घालायचं. कांद्याला कोटिंग येईल एवढ्याच प्रमाणात आपल्याला बेसन घालायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये ओवासुद्धा टाकायचा आहे आणि यामध्ये मी थोडं तांदळाचं पीठसुद्धा टाकणार आहे. इथे मी 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, पण त्याने छान असा कुरकुरीतपणा येतो आपले जे कांदा भजी आहेत त्याला. आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून मी ठेवून देणार आहे. आता यामध्ये पाणीसुद्धा अंदाजानेच घालायचं आहे. अतिप्रमाणात पाणी वापरायचं नाही यामध्ये. त्यामुळे आपले भजी नरम राहतात आणि त्यामध्ये तेलसुद्धा राहतं. तर अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला असंच झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. याला मिठाचं पाणी सुटतं आणि ते भजी एकदम छान बनतात. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आता आपण कांदा भजीचं पीठ भिजायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण पालक भजीची तयारी करूया. तर पालक भजी बनवण्यासाठी इथे मी पालक घेतला आहे. पालक स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता हा मी बारीक कापून घेणार आहे पालक. आता पालक एकदम बारीक कापून घेतला आहे. आता आपण यामध्ये मसाले टाकूया. सगळ्यात अगोदर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि इथे मी हिरवी मिरची आणि लसूण मध्ये ठेचून घेतला आहे ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे. हळद टाकली आहे आणि ओवा तर पाहिजेच त्यामुळे ओवासुद्धा टाकला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये मी टाकली आहे. आता यामध्ये सुद्धा जे बेसन पीठ आहे ते आपल्याला अंदाजाने घालायचं आहे. बेसन टाकल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरज वाटली तरच पाणी घालायचं आहे यामध्ये. तर बघू शकता यामध्ये पाणी टाकायची गरज आहे. तर यामध्ये मी अगदी थोडं पाणी घालणार आहे आणि पाणी घातल्यानंतर परत एकदा हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इकडे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. आपण बघूया गरम झालं आहे का. तर बघू शकता तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आता आपण यामध्ये भजी सोडून घ्यायचे आहेत. आता हे भजी फ्राय करताना मीडियम हीटवरतीच फ्राय करायचे आहेत. त्यामुळे ते आतूनसुद्धा एकदम व्यवस्थित फ्राय होतात आणि अगदी कुरकुरीत बनतात. त्यामुळे आपल्याला हे मीडियम हीटवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले सर्व पालक भजी फ्राय करून तयार आहेत. आता आपण कांदा भजी बनवूया. आता कांदा भजी बनवण्यासाठी मी आधीच पीठ भिजत ठेवलं होतं. आता या पिठामध्ये मी 2 चमचे गरम तेल टाकणार आहे. त्यामुळे आपले भजी अगदी कुरकुरीत आणि मस्त बनतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करा. अशा प्रकारे हे भजी मीडियम हीटवरती फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले कांदा भजी बनवून तयार आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.